तुम्हाला प्रत्येकाला सांगतो कुलुपाच्या तयारीने नाव आहे. कुलूप लावणार आमच्या हक्काचं शेतकऱ्यांच्या मालकीचं 5 तारखेला पाणी सोडणार सगळे कुंडू घालून आम्ही निर्णय घ्यावा लिटरची कुलूप तुमच्याकडून. मसूर पूर्व भागासाठी आरफळ कॅनलमधून 6 तारखेला पाणी सोडण्याचे आश्वासन आरफळ कॅनल पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेऊन टाळेठोक आंदोलन मागे घेण्यात आलं. राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मसूर परिसरातील शेतकऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी मसूर येथे आरफळ कॅनल विभागाच्या कार्यालयात निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितराव पाटील चिखलीकर तसेच माजी सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यासह शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मसूर कार्यालयातील अधिकारी विकास बनसोडे यांच्या टेबलावर कुलूप ठेवून टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बनसोडे यांनी वरिष्ठांशी फोनवरून संपर्क साधून संभाव्य आंदोलनाची माहिती दिली. दरम्यान यावेळी पदाधिकाऱ्यांनी 6 मेपर्यंत पाणी सोडावे असा आग्रह धरला. काही वेळ झाल्यानंतर चर्चेनंतर व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता 6 मेपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानंतर हे टाळेठोक आंदोलन मागे घेण्यात आले. आपण आंदोलन करणार होतो एसटी स्टँड चौकात, त्याचं निवेदन पाटबंधाऱ्यांचे माननीय बनसोडे साहेबांकडे दिलं आहे. पण आज आम्हाला या ठिकाणी वरून आदेश यादव साहेब मॅडमचा आलेला आहे. बनसोडे साहेबांनी कबूल केलं आहे 6 तारखेला पाणी सोडतो म्हणून. त्या दृष्टिकोनातून आजचं हे निवेदन देतोय. 6 तारखेला पाणी नाही आलं तर परत या ठिकाणी 6ला पाणी सुटले नाही असं म्हणून आम्ही या ठिकाणी कुलूप घालणार आहोत. दुष्काळजनक परिस्थिती निर्माण झाली. 1 तारखेला पाणी सोडणार होते, 7 दिवस उशीर होतोय. काय भानगड काय नाही, पाणी तिथं जे आमच्या वाटणीचं पाणी आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, हाच फक्त उद्दिष्ट आहे आमचं. कारण आमच्या इथं कनेर धरण किंवा आरफळ कॅनल झाला त्यावेळी या भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी जमिनी आमच्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ह्या जमिनी देताना आमचं बागायत व्हावं म्हणूनच या ठिकाणी जमीन दिली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही हे आंदोलन करायचं ठरवलेलं होतं. 1 तारखेला अगोदर 29 तारखेला पाणी सुटणार म्हणून आम्हाला कळलेलं होतं. 1ला सुटणार होतं, ते सुटलं नाही. आणि आज जर बारकाईने पाहिलं तर दुष्काळजन्य परिस्थिती मसूर विभागात झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन होतं. आंदोलन करणार म्हटल्यानंतर सो कॉल्ड जलनायक जागे झाले. आत्तापर्यंत गोऱ्यांनी पाणी पळवलं, महेश शिंदेनी पाणी पळवलं, त्यावेळेला हे कुठं होते की तुम्ही या विभागाचे लोकप्रतिनिधी आहात. पाणी आढावा कमिटीची बैठक, तालुक्याची कधी पाणी टंचाईची बैठक आपण घेतली नाही आणि ऐन वेळेला आम्ही निवेदन दिल्याबरोबर 7 तारखेला पाणी, तुम्ही काय कृष्णा खोऱ्याचे प्रवक्ते आहात का? अधिकाऱ्यांनी का सांगितलं नाही आम्हाला? आणि आम्ही माननीय शंभूराजांची भेट घेतली. ते पाणी वाटपा कमिटीचे चेअरमन आहेत. ते म्हणले की तारळीचं पाणी सोडता येणार नाही, तारळीचं पाणी फार टंचाई आहे, आता ते रेड अलर्टमध्ये आहे तारळी खोरं. मग काय अदानीला पाणी कुठलं दिलं याचा खुलासा करावा. मग लोकप्रतिनिधी आहात, मग आमच्या वाटलीचं पाणी अदानी पळवतोय त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? सगळं तुमचं भाजपचं आहे सरकार, पाणी वाटप तुमच्याकडेच आहे, सगळं आहे. मग आम्हाला जयकुमार गोऱ्यांनी पाणी पळवलं. आमच्या गावात तलाव, आमच्या गावात लोकांच्या जमिनी गेल्या, पुनर्वसन आमच्यात, आणि तुम्ही तिकडे पाणी पूजन करताय, तुम्ही हजर राहताय. आणि फडणवीस साहेब की जे मग आता जे आम्हाला विचारतायत की 40 वर्षात काय केलं, गेल्या वर्षी ऊस कुठला आला? 2 वर्ष झाली आमदारकीची निवडणूक, त्याच्या आधी पाणी आपण काय कुठलं आणत होतो? वारणेचं. म्हणून आम्हाला एक सांगायचं आहे की आम्हाला तुम्ही 6 तारखेला पाणी सोडा, अन्यथा आम्ही जे टाळेबंद काय ते टाळे लावायचं, तुमच्या ऑफिसला आम्ही टाळे लावणार. आणि हा शेतकऱ्याचा आक्रोश, आम्ही कुठल्या वैयक्तिक कोणाचा मोठेपणा किंवा TRP वाढवण्यासाठी आम्ही आलेलो नाही. आम्ही आमच्या या वेळेला जर तुम्ही आम्हाला पाणी देणार नसाल, तुम्ही अगोदर 29ला देतो म्हटला, पुन्हा 1 तारखेला देतो म्हटला, मग आता 7 तारखेला, म्हणजे आम्ही ज्यावेळेला निवेदन आक्रमक पवित्र घेतल्यानंतर तुम्ही जागे झालात तर प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि 6 तारखेला पाणी आलंच पाहिजे, अन्यथा पुढची कारवाई आम्ही चालू ठेवू. आपण शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की हनबरवाडी धनगरवाडीची प्रत्येक भाषणात चर्चा होते पण प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. हनबरवाडी धनगरवाडी उशाला आणि कोरड घाशाला अशा प्रतिक्रिया. आता हनबरवाडी धनगरवाडी ही तर एक चेष्टेचा विषय झालेला आहे. की हनबरवाडी धनगरवाडीविषयी कुणी बोलत नाही. गायकवाडवाडीला पूजन झालं, निगडीला पूजन झालं, मोठा इव्हेंट झाला,
पण त्या पाणी सोडण्यापेक्षा खर्च जास्त झाला. आणि आता पाणी हनबरवाडी धनगरवाडीला बाळासाहेब पाटील आमदार मंत्री असताना आम्ही हनबरवाडी धनगरवाडीचं पाणी सोडलेलं आहे. तिथल्या ग्रामस्थाला विचारा. आणि आता का पाणी सुटत नाही? हनबरवाडी धनगरवाडीसाठी आम्हाला प्रशासनानं सांगावं की किती दिवस पाणी सोडणार आहात आणि कुठल्या पद्धतीनं पाणी सोडणार आहात हे पहिलं सांगितलं पाहिजे. जर आमच्या खोडजाईवाडीपासून पाक त्या मसूरपर्यंत आणि गोलपवाडीपासून ते हनबरवाडीपर्यंत हे जर आणि शामगावच्या वाड्यापासून ते खाली माळवाडीपर्यंत या वाड्यानं जर पाणी नाही सुटलं, करोडे असेल वाघेरी, तर आमच्या विहिरी आत्ता दुष्काळातच आहेत, चांगल्यावालेल्या आहेत. तर हनबरवाडी धनगरवाडी विषय प्रशासनानं तातडीची पावलं उचलून आम्हाला पाणी द्यावं. दुष्काळ सदृश परिस्थितीनुसार माननीय माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे नेते मानशिवराव जगदाळे, अजितराव पा, उपस्थित सर्व कारखान्याचे आजी माजी संचालक, आजी माजी पंचायत समिती सदस्य, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या परिसराला पाणी मिळण्यासंदर्भात निवेदन तयार केलेलं होतं. आणि निवेदन घेऊन आम्ही आज या ठिकाणी या ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलो. माननीय बनसोडे साहेबांना विनंती केली की पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावं. साहेबांनी त्यांचे वरिष्ठ श्री यादव साहेबांचे त्यांनी बोलणं काढून घेतलं आणि बोलणं केल्यानंतर त्या यादव साहेबांनी सांगण्यात आलं की 6 तारखेला तुम्हाला पाणी देण्याची आम्ही व्यवस्था करतो. आज जरी आम्हाला आश्वासन दिलं गेलं नव्हतं तर आम्ही टाळे घेऊन या ठिकाणी टाळाठोक आंदोलन करणार होतो. परंतु वरिष्ठांना त्या ठिकाणी दिलेल्या सूचनानुसार, बनसोडे साहेबांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही या ठिकाणी 6 तारखेला पाणी सोडायचं आश्वासन दिल्यामुळे टाळेठोकचं आंदोलन त्या ठिकाणी पूर्णपणे थांबवत आहोत. परंतु मला एक म्हणायचं आहे की प्रशासनाच्या व शासनाच्या गलदार कारभारामुळं आपल्या हक्काचं पाणी त्या ठिकाणी मान तालुक्याला जातंय, खटावला जातंय, पण आपला तालुक्याला त्या ठिकाणी वंचित राहतोय. याच्या मागं काहीतरी दुर्लक्षितपणा त्या ठिकाणी कारणीभूत आहे. याच्या मागं अशा परिस्थिती माझ्या माहितीप्रमाणे उद्भवल्या नव्हत्या. परंतु इथून पुढच्या काळात सुद्धा प्रशासनानं सजग राहून ह्या पाणी प्रश्नाचं राजकारण न करता खरोखर शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि कोणाच्या दबावापोटी याच्यापोटी शासनाच्या अंडरखाली काम न करता खऱ्या अर्थानं शेतकरी हा राजा आहे, या राज्याचा, या देशाचा मालक आहे आणि तो मालक जगला पाहिजे. या हिशोबाने आपण सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे. 6 तारखेला तुम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे आज टाळेठोक आंदोलन आम्ही तर थांबवत आहोत. परंतु 6 तारखेला जर पाणी सुटलं नाही तर पुढचा याच्यापेक्षा मोठा त्या ठिकाणी आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की जनतेची आणि प्रशासनाची त्या ठिकाणी समानता राखण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता कोणत्याही म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासनाला माझं आव्हान आहे की शासनाच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता तुम्ही त्या ठिकाणी जनतेचे सेवक म्हणून काम करत आहात, जनतेचे सेवक म्हणून काम करत राहा. अन्यथा जिथे जिथे प्रशासन आमच्या जनतेवर अन्याय करेल तिथे तिथे आवाज उठवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं करेल. याचं जाहीर आव्हान या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. बोला 2 मिनिट. पाणी आता ज्या आमदारांना जलनायक म्हटले जातं, माझ्या माहितीप्रमाणे अद्यापपर्यंत धनगरवाडी हनबरवाडीला या सरकारनं एक पैसुद्धा खर्च केलेला नाही. आणि असे असताना हे पाणी जे सोडलं जातं, गेल्या वेळी पाणी सोडलं, फक्त निम्म्या भागाला पाणी आलं. आत्ता बऱ्याचशा विहिरी 10 ते 15 मिनटं फक्त चालत आहेत. आणि असे असताना अतिशय बरेचसं ऊस पीक वाळून चाललंय. आणि आत्ता मात्र 7ला पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. खरं तर उशीर झाला. मेमध्येच पाणी एप्रिलमध्येच पाणी सुटणं गरजेचं असताना तर आत्ता मे मध्ये सोडलं जातं. 6 एप्रिलला सुटायला पाहिजे होतं. एप्रिलमध्ये पाणी सुटणं गरजेचं असताना 1 महिना लेट झाल्यामुळं बरंचसं नुकसान झालं आहे. तरीसुद्धा शासनानं आता उशिरा का होईना पाणी सोडावं, आणखी होणारं नुकसान टाळावं अशीच शासनाला आम्ही या निमित्तानं आणि धनगरवाडी हनबरवाडीच्या प्रत्येक ओढ्याला जे स्कोर वॉल आहेत ते प्रत्येक वॉलला पाणी सोडलं तर प्रत्येक विहिरी चालणार आहेत, तर प्रत्येक वॉलला पाणी सोडावं. आणि त्यासाठी प्रशासनाने एक खबरदारी घ्यावी की मागं अंतवडीला सोडतायत, चिखलीला सोडतायत आणि किवळला येत नाही किंवा निगडीला येत नाही, असं होता कामा नये. जर कोण जबरदस्ती करत असेल तर प्रशासनानं आमच्यावर जबाबदारी न सोपवता तुम्ही एखाद्यावर केसेस केली तरीसुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी राहू. परंतु प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येकाचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्ही आम्हाला दिला पाहिजे एवढी या निमित्तानं सगळ्यांच्या वतीनं मागणी करतोय. आणि जर आपण यात काही कुचरं केली तर निश्चितपणे जोरदार आंदोलन या बाळासाहेब पाटील, अजितराप्पा, मानसिंगराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जोरदार आंदोलन केलं जाईल एवढा शासनाला इशारा देऊ. मेरेवाडी वाघेरी भागात विहिरीची पातळी फार कमी झालेली आहे
आज पिकं वाळायला लागलेली आहेत आणि नुसता एक दिवस मेरेवाडीच्या तिथं नारळ फोडून जलनायक पाणी सोडलं असं जे व्हिडिओ आले आणि त्या एका वड्याला तेवढं पाणी सोडलं. पण या बोरजाई मळ्यातला जो वडा आहे खिंडीतनं खाली जातो, शामगाव खिंडीतनं खाली, त्या वड्याला जर पाणी सोडलं तर संपूर्ण भाग पाण्याखाली येतो आणि तिथलं बंधारं सगळं भरल्यानंतर त्याचा परिणाम हा आपल्या विहिरीच्या पातळीत होतो आणि पाण्याची बरीच समस्या सुटते. तर ह्या उन्हाळ्यात, पूर्ण उन्हाळ्यात ह्या वड्याला त्या थेंबसुद्धा सुटलेला नाही. आज सगळे बंधारे कोरडे आहेत, विहिरी कोरड्या आहेत आणि इथनं खिंडीपासून खाली जर गेला तर तुम्ही मेरेवाड्याचा भाग, बोरजाई मळ्यातला भाग पूर्णपणे जळून चाललेला आहे. तर लवकरात लवकर त्या वड्याला पाणी सोडून तिथल्या हनबरवाडी योजनेचं पाणी सोडून तिथली समस्या दूर करावी, नाहीतर आम्हाला सुद्धा तिथं सुद्धा एक रस्ता रोको किंवा काहीतरी आंदोलन चांगल्या पद्धतीनं करावं लागेल. तुमचा दोष असं नाही. मी काय म्हणतो की तुम्ही म्हणायचं पाणी वाटपाच्या अध्यक्षाकडे काम आहे, काम आहे. आम्ही काय करायचं नेमकं सांगा. तुम्ही म्हणता आदेश आहे, बरोबर आहे का? सकाळी माननीय माजी पालकमंत्री साहेब कलेक्टर साहेबांच्यावर बोलले. कलेक्टरचं म्हणणं बोललं की साहेब पाणी शिल्लक नाही, पाणी तुमचं नेलं दुसऱ्या आमदारांनी पळवून वर कमाल हटावला. तुम्हाला पाणी देणार मी कुठं देऊ शकत नाही, आदेश येत नाही, पाणी साठा राखून ठेवायला सांगितलं. तुम्ही कुठल्या आधारे म्हणता 7 तारखेला सोडणार? म्हणजे मान घाटापेक्षा महसूल बघितलं आपल्या कराड तालुक्यात आहे का महसूल तरी कलेक्टर पाणी नाही म्हणते, तुम्ही कुठं पाणी सोडणार? आपण जे नाश्ता काढलेला आहे 13 ते 11 मध्ये पण आपण काढलेलं नियोजित नसताना सुद्धा मग याला 19 सरकार सोडतो. हे जे आहे की नाही आपले काय तारखा रब्बीमध्ये आपण दिलेलं आहे. म्हणजे जे झालं आता ठीक आहे, आता गॅप पडलेला मी त्यामध्ये सहमत म्हणजे आहे माझं मार्गावरच पाणी नाही. मला सांगा तारीखला आता अदानीला जे पाणी गेले आता काय करायचं आता आम्ही? पिकं पाणी देऊन काय करायचं मुद्दा बरोबर आणि प्रत्येक उन्हाळ्यात ही बोंबा बोंब आहे. दोन अडीच महिने फक्त आम्हाला आता 7 तारखेला स्टेटमेंट दिलेलं आहे. आमच्या या आलेल्यानंतर तुम्ही ही तारीख कशी दिली? आम्ही आता बोलतोय आमच्या याप्रमाणे पाणी सोडा. 1 तारखेला तुम्ही सोडतो म्हणलं होतं यांना, बरोबर आहे? 1 तारखेपर्यंत तुम्ही दखल घेतली नाही. काल ऐकून घ्या की हो, ऐकून घ्या. काल यांनी आंदोलनाची निवेदन दिलं आणि 10 मिनिटांवर तुम्ही पाणी सोडतो असं म्हणायला लागला. आतापर्यंत पाणी शिल्लक होतं. मी शेतकऱ्यांच्या खेळ लावला का तुम्ही? परीक्षा बघितली का? पाणी बंद नाही, पाणी बंद नाही, आम्हाला कुठे नाही विषय सांगतो की माझा ऐका ना. आपण पाणी चालू आहे नाही, तारे टप्पा माहिती दोन पाणी चालू आहे, तारे टप्पा 2 ते काय होतं शेड्यूल होतं आपलं 1 तारखेला करायचं. पण ते काय झालं, 2 घटना अशा घडल्या की 2 डेड बॉड्या झाल्या, 7 हात दिलं, पोलीस स्टेशनला रिपोर्ट आहे. आपल्याला काय होतं त्याच्यासाठी जरा डिस्चार्ज कमी करायला लागला. टेम्पोचा एक विषय आहे, म्हणजे तो काय असं आपण क्रिएट केलेला नाही, तुम्ही नॅचरली घातलेला आहे. म्हणजे आपलं त्याचा आर्टिफिशियल नाही की ज्या घटना झाल्या तेव्हा आपले 2 ते 3 दिवस झालं. दुसरी गोष्ट 2 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी आपल्या त्यावर तुटलेला वाढी फाट्याला, त्याचा इफेक्ट आता झालेला आहे. त्यावेळी आम्ही 20 दिवसात तरी करून चालू करून त्यानंतर आपल्याला रोटेशन दिलं आहे. ते 20 दिवसाचा इफेक्ट आहे. तुम्ही आज आमचं आंदोलन तुम्ही 5 तारखेला सुरू केलं. ऐकूया, 6 तारखेला आमचं रस्ता रोको आंदोलन होतं, बरोबर आहे? 5 ला तुम्ही का सोडत नाही, 7 ला का सोडतो म्हणताय? 5 ला झालेलं नाही. कसं मॅडमच विषय थोडे मॅडम वाटलं जाणार त्यांचाच विषय ते त्यांचं म्हणणं 8 पर्यंत आम्हाला. आता ते जर म्हटलं 8 पर्यंत तर आम्हाला आमचं म्हणणं आहे उद्याच पाणी सुटलं असेल तर आम्ही उठणार नाही, पूर्ण मारून कोंडून ठेवणार. तुम्ही पाणी सोडणार या बाबतीत तुमचं मत आहे, बरोबर आहे का? तुम्ही बाबा ठीक आहे बोलता दिवस उद्या परवाच्या दिवशी पाणी सोडा, नाहीतर पुढे पुढून घालणार सगळी. आम्ही बोलतो पाणी आम्हाला म्हणतात की 40 वर्ष तुम्ही काय केलं. आता 40 वर्षापूर्वी आता जी ऊस भेजी होती ती काय फडणवीस दार फोडायला लागली.
नाही मला उद्या निर्णय घ्या किंवा कमिशनरशी बोला. शेतकरी उठत नाही. इथं उपयोगिता माहिती घ्या हे माहिती घ्या. कारण तालुक्या इतकं विषम होऊन हे आता एक दिवसाला काय ठरवलं नाही. हे बघा, तुमच्या समोर एक फोन लावतो. तुम्ही येण्यापूर्वी आमचे इंजिनियरशी बोललो, अधिकाऱ्यांशी बोललो. एक्झिक्युटिव्ह एकच सांगा उद्या पाणी सोडल्याशिवाय हे शेतकरी पाच तारखेचं पाणी का सुटलं? 5 तारखेला सुटलं पाहिजे. परत पाहिजे 5 तारखेला. आजच्या दिवसाला 5 तारखेला पाणी सुटलं पाहिजे. उद्या संध्याकाळी सोडा. एवढंच आमचं म्हणणं. उद्या संध्याकाळी सोडा. परवा दिवशी सकाळी येऊ दे. 5-6ला शेतकऱ्यांना काळजी बघा. 5-6ला करा, पण 7ला नाही पाहिजे. उद्याच पाहिजे. पिकाची अवस्था काय आहे बघायला. लोकांना पाच सचिव निवेदन येत नाही. कलेक्टरनं तुम्ही घोषित करायला पाहिजे ना पाणी असं तर सांगा तुमच्या आदेशाने. मग आता 5 तारखेला तुम्ही सांगा पाणी सोडा, आम्ही थांबतो नाही, कुलप लावणार मी सगळे तर राहणार नाही. विषय मिटला. पाणी सुटेल जाऊ सुटला. त्याच्यापूर्वी कसं लोकप्रतिनिधी आढावा बैठक घ्यायची. आढावा बैठकीत तारीख पळायची शेतकऱ्याची. त्यामुळे किती राहिले या 2 वर्षात तुमचं वर्षाच्या तारखा जाहीर होईल. त्याला बैठक तुम्हाला प्रत्येकाला सांगतो कुलपाच्या तयारीने नाव आहे. कुलूप लावणार आमच्या हक्काचं शेतकऱ्यांच्या मालकीचं 5 तारखेला पाणी 5 तारखेला पाणी सोडणार. सोडणार पुन्हा काय सगळे कोंडून घालून आम्ही विषय मिळतो. पाणी निर्णय घ्यावा लिटरची कुलूप तुमच्याकडून ठेवतो. साहेबांना फोन लावून सांगा. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही हजर राहिली. कुलपाई विषय ही चालू एकदम कोणाला नको असं काही नको. वाईट परिस्थिती साहेब मालराना तुम्ही गेला का नाही पर्याय नाही दुसरं. आणि इथं आम्ही सुद्धा पाच ऐकून घ्या. आम्ही नियोजन तुम्हाला दिले आणि या नियोजन दिल्यानंतर आम्हाला काय धोका पाणी सोडण्याच्या बाबतीत आनंदच आहे. त्या बाबतीत पण आम्हाला 1 तारखेला सोडतो म्हटला होता. ऐकून घ्या की 1 तारखेला तुम्ही सोडतो म्हटला होता, पण ह्या साहेबांनी 2 घटना सांगितल्या. हे साहेब अजिताप्पांना मंजुरांना ह्या साहेबांनी तुमची शब्द दिला होता 29 ते 1 तारखेला सोडतो, पण सोडलं नाही. पण आता एकच विनंती राहील तुम्हाला की उद्या आज सोडा, उद्यापर्यंत पाणी शेतकऱ्याशिवाय घेऊ दे. अन्यथा शेतकऱ्याची मानसिकता व्यक्तिगत तुम्ही सांगताय की काय ट्रॅक्टर पडला होता, 2 डेड बॉड्या झाल्या होत्या काय, त्यावरती तुम्हाला तारखेत दुरुस्त करून फक्त उद्या सोडा. दुसरी काय विनंती नाही. आज आम्हाला डिक्लेरेशन करा. ऐकून घ्या, डिक्लेरेशन करा. जवळजवळ शेतकरी जमलेले आहे. शेतकरी नाही बा आम्ही म्हणतो 5 तारखेला करा. सहाला सकाळी सोडा. 6ला सकाळी सोडा. नाही तसं नाही साहेब, तसं नाही. एक नाही, तुम्ही आज तयारी करा. 6ला सकाळी पोहोचणार असेल तर आम्ही इथं उठतो. अन्यथा आम्ही कुलूप लावून मीडिया समोर जाऊन घ्या करून आम्ही शेतकरी 5 तारखेला बसतो इथं. बघा तुमच्याकडे